कोणाचं नाव घेतल्यापेक्षा कोणाचं नाव सुटल्यापेक्षा आजी मला असं वाटलं की एखादा उखाणा म्हणून टाका आज. म्हणू काय त्या मागच्या आजीला विचारा, म्हणू काय का आजी? आजी म्हणते म्हणणं मग हे का मग ऐक. येत होते जात होते खिडकी वाटे पाहत होते, खिडकीला 3 तारा आडे वाटे त्याले घुंगर बारा, पान खाते तरा तरा घाम येते झरा झरा, तिकडून आला व्यापारी व्यापाऱ्यानं दिली सुपारी, सुपारी देते वाण्याला, हांडा घेते पाण्याला, पाणी आणते आळाचं, वाळा बांधते भिंगाचा, वाड्यात वाडे 7 वाडे. किती वाडे बोला जरा, भूक लागली का तुम्हाला? वाड्यात वाडे 7 वाडे. वाड्यात होता मोठा पलंग, पलंगावर गादी, गादीवर उसे, उसीवर बसे, बसीवर कपात होती घडी, घडीत वाजला 1, पांडुरंगाचं नाव घेते मी ज्ञानोबा तुकोबाची लेख. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, आहो स्वामी तुक या देवा, हो देवरील करावा भेरो, हो सेवे लागे सेवक झालो, लागे सेवक झालो, आहो स्वामी तुक या सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, आव स्वामी तुकया देवा, यावरी न करावा अवेरू. नाही का म्हटले महाराज सेवेला गे सेवक झालो, माझ्या वाटेला ही दिलेली सेवा आहे. आणि 7 दिवस तुम्ही सर्व मंडळींनी आनंद घेतला. सप्ताह 1 महिन्याचा असो, 2 महिन्याचा असो, एका मायबाप 2 महिन्याचा असो संतोष दादा, की 7 महिन्याचा असो, की 1 महिन्याचा असो, की 7 दिवसाचा असो, की 1 दिवसाचा असलाय तरी म्हटले त्याची सांगता मात्र काल्याच्या कीर्तनानं होते. ऐका, काल्याचं कीर्तन झाल्याशिवाय सप्ताहाची सांगता नाही. म्हटले नदी ज्या वेळेला समुद्राला मिळाली त्यावेळेला ती पूर्णत्वाला प्राप्त झाली, ती पूर्णत्वाला प्राप्त झाली, ती परिपूर्ण झाली. तुका म्हणे गंगा सागरा संगमी. तसं म्हटले महाराज या सप्ताची सांगता, मंदिराची सांगता ज्या दिवशी कळस पूर्ण झाला त्या दिवशी मंदिराचं पूर्ण काम झालं, त्या दिवशी मंदिराचं पूर्ण काम झालं. 7 दिवस सप्ताह झाला पण चालू आहे. पंक्ता सर्व अन्नदाते मंडळींनी अन्नदान केलं, पण काल्याचं कीर्तन झालं की सप्ताह समाप्त झाला. जाहीर सांगायचं काम नाही. विठाल आणि काल्याचं कीर्तन म्हटल्यानंतर काय चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे. केले देवे मुकुळी, केले देवे मुकुळी, देवे गोकोडे. 7 दिवस नुसतं आ करणं. म्हटले काही जनरेटर नाही काही की घेतलं पेट्रोल की टाकलं त्याच्यातून मारलं वासुदेव बाबाने हँडल, झाली लाईट चालू. हे नाजूक आहे, सूर्यंत्र आहे, आवाज बसेल आहे पूर्णत्वाने, पण उत्कृष्ट गायनाचार्य मंडळी आहे, एकपेक्षा एक आहे. काय आवाज आहे शिवाजी महाराजांचा, काय आवाज आहे आमचे भालके महाराज, सुरेश महाराज, आमचे दशरथ मामाचा आवाज नाही का, सर्व मंडळींचा आवाज आहे उत्कृष्ट. आमचे गोपाल महाराज, काल गोपाल महाराजांना कुठं जायला होते काय सांगा, आवाज देऊ देऊ थंड झालो, अर्धा आवाज तिच्यात बसला. पाणी द्यायला जायला होते ते म्हणे.
उत्कृष्ट गायनाचार्य एकावनी बळी रे, नाही तर असे म्हणणाऱ्याची गाठ भेटत नाही, येतच नाही कुठे योग. आम्ही काय म्हणाल मागचे काय म्हणतात. मी एका ठिकाणी प्रमाण म्हटलं, हिची दान देगा देवा. मागचा म्हणे महाराज ले डबल कोरोनाचा रोग व्हावा, नाही का. म्हटलं अंदाज सांगे बैरे आले आणि गाडी चालली खैरे आले, नाही का. दमडी के दाल में चिपडे कुशाल मामा, नाही का. पण उत्कृष्ट चाळकरी मंडळी आहे. नाहीतर एका ठिकाणी प्रमाण म्हटलं मी ना, दिनाची माऊली. मागच्या भजनाने उचललं तो म्हणे, दिन्याची मायमेली, नाही का. अवघड आहे. एका ठिकाणी सहज प्रमाण म्हटलं मी, तुका म्हणे रुद्धवती तरणे रे, तो मागचा म्हणे कुत्र्या नमाजर धरणे. म्हटलं चालू दे आता. आवाज पूर्णतः बसेल होता आणि कीर्तन चालू होतं आणि एक आजी रडायला लागली. आजी होती 1.5 क्विंटलची. किती 1.5 क्विंटलची. एकदा राजेच्या घरात चोर शिरले बाबा. तो दोघी सोरायले अशा बग्गलमध्ये दाबल्याशी आणि त्याच्या शातडल्यावर बसली अशी. आणि मग नातवाला सांगे म्हणे, पप्प्या पप्प्या पोरं लय बिलिंदर, आपल्या गावातले पोरं हुशार आहे. एका ठिकाणी ते एक पोरगाला पडत पडत म्हणे, बाबा पाया पडू द्या, बाबा पाया पडू द्या. पोरगं पाया पडायला धोत्राला 100% चाललं गेलं. लेकरं लय बिलिंदर आहे. एका ठिकाणी एक पोरगाला म्हणे, बाबा आमच्याकडे चला चहा घ्यायला. म्हटलं संध्याकाळी. तुमचं बरोबर आहे, मोठाले बंगले पाहून जाता म्हणे तुम्ही. म्हणजे तुमचं बरोबर आहे म्हणे, जिथं तुपाची धार तिथं साधूची येड. तुम्हाला माहिती आहे वाटते ते. जिथं तुपाची धार तिथं साधूची येड, जिथं म्हैस तरी साधूची ओढ बैस. म्हटलं बापरे, हा पोरगा बदनामी करीन म्हटलं आपली. चाल म्हटलं तुझ्या घरी. गेलो त्याच्या घरी. जाता क्षणी त्या भीतीवर असा गळवा होता, तिच्यावर झाकण होते, प्लेट होते. म्हटलं पप्पा याच्यात काय रे बाबा. तो म्हणे ताक आहे म्हणे बाबा ताक. म्हटलं पिलं तर चालीन. नाही म्हणे एरी कुत्रीला फेकून देणं होतं म्हणे, ते पिऊन घ्या. म्हटलं का रे म्हणे, त्याच्यात उंदीर मरेल होता पेल्यावर म्हणे उंदीर मरेल होता. पेलं तर सही, पण मग माझा मला आला राग. तो तांब्या घेतला भीतीले मारून फेकला. ताक पेलं तर काही बोलला नाही, पण गळवा फुटला तर त्यानं त्याच्या माईला आवाज दिला म्हणे, माव म्हणे बोल रे पप्प्या. म्हणे बुवानं संडासले जायचा तांब्या फोडला. लय अवघड आहे. कुठं कुठं लोक कशी मिळता काही सांगता येत नाही. एका ठिकाणी ते एक बाई आली म्हणे, बाबा तुम्ही भविष्य पाहता का. म्हटलं आजी आपल्याला भविष्य पाहतो पण टाईम नाही आपल्याकडे. म्हण नाही म्हणे, तुम्ही कधी येणार कधी नाही, दुर्योधन बाबा बोलवतील किंवा नाही बोलवणार. हा म्हणे तुम्ही आपलं भविष्य पावराच जा. म्हटलं मावशी काही काही करू नको, रात्रभर मुक्कामी, सकाळी जाणार आहे. सकाळी उठलो 6 वाजले. म्हणे महाराज आमचं तेवढं भविष्य पहा ना. म्हटलं तू मी बस स्टँडवर बसलेला आहे, तोपर्यंत तू ते जन्मकुंडली घेऊन ये. आजीने पेट्यावर पेट्या उतरवल्या खाली. पेट्यावर पेट्या उतरवल्या. एक पेटीमध्ये होतं ती जन्मकुंडली. ती आजी घेऊन आली माझ्याजवळ. आजी घेऊन आली. म्हणे बाबा सांगा. म्हटलं तुझ्या मालकाचं नाव तुकाराम आत्माराम भिडे, गोकुळ सोसायटीचे एकमेव. म्हणे बापरे बुवालय खरं बोलते व. म्हणे बुवा स्पष्ट सगळं पद्धतशीर सांगितलं. म्हणे आमच्या मालकाचंही नाव माहीत आहे. म्हटलं आजी तुली 4 पोरं आहे. आजी म्हणे बापा बापा. म्हणे बुवा तुम्ही देव आहे, तुम्ही देव आहे. म्हणे तुम्ही खरं बोलू राहिले. म्हणे खरोखर 4 पोरं. आजी व म्हटलं परवा दिवशी तू ना कंट्रोलमधून 15 किलो गहू आणले होते, 13 किलो तांदूळ आणले होते. म्हणे बुवा तुले कंट्रोल सुगट माहीत आहे का रे. म्हटलं आजी तुले जन्मकुंडली सांगल ती व तू न रेशनचं कार्ड आणलं. एवढं आहे. एकाची तर म्हणे महाराज तुम्ही चालले तर म्हणे आमच्याकडे म्हणे आमच्याकडे या म्हणे दूध घ्या. दूध घ्यायला गेलो बाबा. दूध घ्यायला गेलो. दूध घेतलं. म्हणे बुवा काही खाता का शोप सुपारी. म्हटलं आजी सुपारीचं खांड चिंता दे ना. आजीन सुपारीचं खांड दिलं. ते अर्धा घंटा झाले फुटे ना, 1 घंटा झाले फुटे ना, 1.5 घंटा झाले फुटे ना. मी म्हटलं आजी हे सुपारीचं खांड आहे की गारगोटीचं खांड आहे. म्हणे बुवा सुपारीचंच खांड आहे. म्हटलं 1.5 तास झालाच फुटून राहिलं. म्हणजे तू याच्यानं 1.5 तास झाला फुटून राहिलं. माझ्याच्यानं तर 4 महिने फुटलं नाही रे. आजीच्या तोंडातलं दिलं. लय अवघड आहे. पण खरोखरच इथं आल्यानंतर आनंद मिळाला. जो आनंद आहे माझ्या घरात गोकुळ झालं. मन आनंदाने नालं. जशी अमृताची दार माझा सोन्याचा
संसार राजा राणीचा दरबार. ज्यांच्याकडे आम्ही 7 दिवस होतो ना, आमचे संजू काका असतील, आमच्या मावशी असतील, त्या आजी सुमन आजीच ना. हो, काय महाराज ज्यांनी आपलं जीवन अर्पण करून टाकलं देशासाठी. ऐका, हे देशासाठी अर्पण करून टाकलं. आर्मीची सेवा केली नाही का, आर्मीची सेवा केली, देशाची सेवा केली. भारत कोई भूमि का टुकड़ा नहीं, ये वंदन की धरती है, अभिनंदन की धरती है. यहाँ की नदी नदी है, हमारे लिए गंगा है. यहाँ का कंकड़ कंकड़ हमारे लिए शंकर है. हम मरेंगे तो भारत के लिए और जिएंगे तो भारत के लिए. मरने के बाद हमारी अस्थि को कोई कान लगाकर सुनेगा तो एक ही आवाज आएगा, बोलो भारत माता की. हा देश माझ्या बलिदानांचा आहे, शूरवीरांचा देश आहे. ज्यांनी या देशाची सेवा केली, निवृत्त झाले असे असणारे आमचे काकाही असतील, स्वर्गवासी गेलेले, देशाची सेवा केली, त्यांच्याच घरी आम्ही होतो. नाही का, खरोखरच भाग्यवान घर आहे महाराज. संत पूजा ज्याने केली त्याची 84 चुकली. संत पूजा ज्याचे घरी तेथे विठ्ठलाचे फेरे विठाल विठाल आणि अभंग